राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये. तर मंडळी, आज बनवायची आपल्याला वजन कमी करणारी आयुर्वेदिक भाजी. आपलं जे पोट असतं ना, सुटलेलं पोट असू द्या, लटकलेलं पोट असू द्या, पोटाला घड्या असू द्या किंवा पोटाला भरपूर अशी प्रचंड चरबी असू द्या. आता मंडळी, भरपूर जणांच्या आहे ना ह्या मांड्या मोठ्याल्या असतात. ह्या मांड्या नेमकं मोठ्या कशा होतात आणि आपल्या पोटामध्ये कोलेस्ट्रॉल कसं वाढतं, रक्तामध्ये कोलेस्ट्रॉल कसं वाढतं, त्याचं कारण खूप सोपं आहे. तर बघू शकता, ही आहे आपली आयुर्वेदिक रानभाजी. आणि मंडळी, निसर्गामध्ये ही एकच अशी एकमेव आयुर्वेदिक रानभाजी आहे. ही भाजी 1 महिन्यातच आपलं 4 ते 5 किलो वजन कमी करते. तर ह्या भाजीमध्ये आहे ना, कॅलरी कमी आहे आणि फायबर घटक जास्त आहे. फायबर घटक आहे ना, आपल्या शरीरासाठी भरपूर महत्त्वाचा असतो. ज्या व्यक्तीचं कोलेस्ट्रॉल वाढतं ना, त्या व्यक्तीचं वजन वाढत असतं. आणि मंडळी, आपली भरपूर जणांची अशी समस्या झालेली आहे ना, प्रत्येक माणसाची एकच समस्या आहे, वजन वाढ. आणि वजन वाढीसाठी आपण भरपूर हजारो लाखो रुपये खर्च करतो, तरी आपलं वजन कमी होत नाही. पण निसर्गाने अशा आयुर्वेदिक रानभाज्या भरपूर दिलेल्या आहेत. नित्यनियमाने तुम्ही आयुर्वेदिक भाज्या सापडत जा आणि नित्यनियमाने आयुर्वेदिक भाज्याचं सेवन करत जा. ह्या आयुर्वेदिक रानभाज्या जर तुम्हाला कुठं भेटल्या ना, त्यांना असं फुकट वाया जाऊन नका देऊ. मंडळी, तुम्हाला ही भाजी ओळखू आली असन. आणि भाजी बघू शकता, किती हिरवीगार भाजी आहे. दिसत आहे ना भाग्यश्री भाजी? हो, दिसते ना. बरं बरं. तर आता या भाजीचं तुम्हाला आणखीनही महत्त्व सांगतो. व्हिटॅमिन ए, सी आणि ई हे प्रामुख्याने घटक आहेत. तुम्हाला जर खरोखर तुमचं वजन कमी करायचं असेल, तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलाचं, मुलीचं किंवा तुमचं जर वजन वाढलं असेल ना, तर भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ज्या शेत्या आहेत ना, भरपूर शेतकऱ्याच्या शेतीमध्ये आहे ना उपलब्धच असते. आता भरपूर तुम्ही लांबून व्हिडिओ बघता शहरामधून, तुमचे पाहुणे मित्रमंडळी शेतामध्ये असनच, तर त्यांच्याकडून ही भाजी आठवणीने घेऊन जा. आणि हिचं सेवन करायचं आहे आपल्याला हप्त्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा-3दा. पण तुम्ही जर 6 महिने जर ही भाजी कंटिन्यू जर खाल्ली ना, तुमचं वाढलेलं वजन नाहीसं म्हणजे नाहीसंच होणार. आणि तुमच्या शरीराला एकदम असा सेफ येणार आणि तुमचं शरीर अजिबात जाड होणार नाही बरं का. म्हणजे आपला जो लठ्ठपणा असतो ना, काही काही जणांचा लठ्ठपणा वाढलेला असतो, तो लठ्ठपणा आहे ना मुळात सगळं नष्ट होतो. आता मंडळी, आमच्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये आहे ना, ह्या भाजीला घोळाची भाजी म्हणतात. आणि इतरही ठिकाणी भरपूर असे नावं आहेत. राज्य बदललं का नाव बदलतं, पण महाराष्ट्रामध्ये आहे ना ह्या भाजीला आहे ना घोळच नाव आहे. आता ह्या भाजीला कुणी चिलाची भाजी म्हणतं, कुणी खापराची भाजी म्हणतं, कुणी माठाची भाजी म्हणतं. म्हणजे भाग बदलला का भाजीचं नाव बदलतं. तर आम्ही आमच्याकडं याला घोळाचीच भाजी असं म्हणतो. तर भाग्यश्री, आता मस्त घरी जाऊया, ह्या भाजीला निसून मस्त कांदा टोमॅटो टाकून भाजी बनवूया. हो. बरं बरं. तर मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा. आणखीनही या भाजीचे गुणधर्म आहेत, उर्वरित माहिती आहे ना भाजी बनवताना मी तुम्हाला सांगणारच आहे. शेतामधून भरपूर अशी भाजी आणली. आपण आता ही चांगली निसून घेऊ आणि मस्त अशी खमंग भाजी बनवू. कशी हिरवीगार दिसते आणि मोठी मोठी दिसते, पण ही कवळी लुसलुस आहे. मंडळी, प्रचंड ऊन झालेला आहे. दुपारचे वाजले आहे 2. पण आम्ही झाडाखाली मस्त गारव्याला बसलो आहोत. बरोबर का नाही भाग्यश्री? हो, पक्षी वरडत गार अशी आहे, सावली आहे झाडांची. एकदम थंड हवा आहे ना. हो, ही भाजी हाटून पण करते ताऊ. हो, आपण बनवलेली आहे ना. हो, आपल्या बाई ही भाजी हाटून पण करतात. आपण आज सुक्की भाजी बनणार आहेत. मंडळी, जेव्हा उन्हाळा सुरू होतो ना, तेव्हाच आपल्याला झाडाची आठवण येते. आता बघू शकता, आमच्या शेतामध्ये असे भरपूर असे झाडं आहेत. आणि भाग्यश्री, एसी पेक्षा गार वाटत आहे का नाही झाडाखाली? हो, ही भाजी इतकी थंड आहे ना, जर कोणाचा हात पाय किंवा कुठं जरी पोळलं ना, तर ह्या भाजीचं जे पानं आहेत ना, या भाजीच्या पानाची पूर्ण अशी बारीक पेस्ट करायची आणि असं त्या जागेवर लेप लावून घ्यायचा. पूर्ण थंड होऊन जातं लगेच, म्हणजे आग कमी होऊन जाते सगळी. आणि जखम बरी होती 2 हो, दिवसात. जखम बरी होती. ही भाजी खूप थंड असते. ही भाजी जास्त पाण्याच्या ठिकाणी जास्त सापडते. अहो, हो. आपण जर आपल्या आहारामध्ये पूर्ण अशा रानभाज्या ठेवल्या ना आणि दररोज खाल्ल्या ना, तर आपल्याला कोणताही आजार होणार नाही. हे मी 100% गॅरंटी देते तुम्हाला. 65 ते 70 किलोच्या वजनाच्या पुढं जर एखादा माणूस गेला ना, तर त्याच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायला सुरू होतं, रक्ताच्या गाठी तयार व्हायला सुरुवात होते. आपण भरपूर अशी भाजी खुडून घेतली. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आता. पावसाळ्यामध्ये माती असती उडवलेली हो, थोडी. आणि रात्री आपल्याला पाऊस झाला. हो, थोड्याशा गारा झाल्या नाही का. हो, रात्री आम्हाला भरपूर पाऊस झाला आणि छोट्या छोट्या गारा पण पडल्या, पण जास्त काही झाल्या नाही. नाही तर भरपूर असं नुकसान झालं असतं शेतकऱ्यांचं. गहू काढायला आलेले आहेत आता. कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे.
शेंगदाणे लसूण बारीक करून घ्यायचंय. आपला कांदा चांगला परतलाय. याच्यामध्ये आपण तिखट टाकून घेऊ. हिरवी मिरची टाकली तरी चालतं, आपण लाल तिखट टाकणार आहे. तर 2 चमचे लाल तिखट टाकले. भाजी आपल्याला मस्त चरचरीत बनवायची. तिखट पण चांगलं परतलंय. चिरून घेतलेलं टोमॅटो टाकून घ्यायचंय. टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचंय. टोमॅटो मस्त परतलंय. चांगली परतून घ्यायची भाजी. या भाजीला पाणी टाकायची अजिबात गरज नाही, आपोआप पाणी सुटतं. कोणत्या पण रानभाज्याला आपोआप पाणी सुटत असतं, त्याच्यामुळे अजिबात वरून पाणी टाकायचं नाही भाजीला. आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊ मीठ. मिठाचं छान असं पाणी सुटतं आणि भाजी पण चांगली शिजून निघते. मग छान असं पाणी सुटलंय भाजीला. त्याच पाण्यामध्ये मस्त भाजी शिजून निघ. मीठ टाकल्यामुळे पाणी सुटलं मिठाचं आणि भाजीचं पण मस्त पाणी सुटतं. भाग्यश्री, अशी तर हॉटेलमध्ये भाजी नाही भेटायची 1000 रुपये देऊन ना? नाही भेटत ना. मंडळी, अशी भाजी आणि अशा भाजीसोबत जर बाजरीची भाकर असेल ना, वा 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 वा. भाजी मस्त शिजली आणि पाणी पण आटत आलंय. आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घेतलेला टाकून घेऊ. भाऊ आले आहेत. आता भाऊ सांगते ना आपल्या भाजीची चव कशी झाली. घ्या आपल्या भाजीची चव भाऊ. मी नंतर जेवण भाग्यश्री. हा? हो, मस्त. कोणची भाजी? वहिनी कशाची भाजी केली आज? ही घोळाची भाजी आहे. अहो लय मस्त दिसते हो. दिसायला दिसती न, सुगंध पण छान सुटलाय हा ना? तिचा. हा, खाऊन तेच पहा ना. बरं. तुम्ही एकदा चव घेऊ बघा. चव पहा कशी झाली आपल्या भाजीची. नाही तसे तुम्ही भाजी भारीच बनवता बरं का, त्यात काही विषय का. अरे वा, मस्त भाजी एकदम. मस्त झाली. खूप सुंदर, चवदार, एकदम चवदार. मस्त झाली. तुम्ही पण घ्या ना भाजीची चव. बर बर. वहिनी रान भाजी आहे का? हा, रान भाजी. हा का? अरे वा, मग तर शरीरासाठी चांगले असं एकदम आहे हा, ना. खूप फायदे आहे तिचे. अरे वा, मस्त लागते खायला. मी बनवत जावं लागेल. बनवून पाच जा ना. अहो, आम्हाला कळत नाही ना नेमकं रान भाज्या कोणत्या राहत्या. आपल्या बागामध्ये भरपूर असतात भाज्या. हा ना, आपल्या पिरोमध्ये पण असेल ना. हम्म. तुम्ही एकदा दाखवून द्या बरं आम्हाला, बर बर कोणत्या भाज्या आहे, कोणत्या केल्या पाहिजे. बर. मस्त बनवलं का, एकदम छान आहे. चवदार झाली ना. एकदम चवदार, खूप छान. तर मंडळी, आपले मावस भाऊ आहेत, त्यांना इतकी भाजी आवडली ना. भाजी छान झाली ना. एकदम छान. बरं बरं. मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आठवणीने जेवायला बरं का. आणि अशी गोळाची भाजी नित्य नियमाने खात जा. भाग्यश्री, आता मी भाजीची चव बघतो काही झाली. हा? हो, घ्या ना. वा 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 मंडळी, भाऊंनी तोंडात भाजी टाकली तेव्हाच चव सांगितली त्या भाजीची. आणि मी फक्त एकच घास खाल्ला आहे ना भाजीचा. हॉटेलमध्ये भेटणार नाही अशी भाजी. कहू म्हणजे भाऊ, एकदम छान भाजी. अशी हॉटेलमध्येच नाही भेटणार आता. हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही भाजी, नाही का? अजिबात नाही. तर चला मंडळी, तुम्ही अशा आयुर्वेदिक रानभाज्या नित्य नियमाने बनवत जा आणि नित्य नियमाने खात जा. अशा भाज्या आपल्या शरीरासाठी फार म्हणजे फार आयुर्वेदिक असतात आणि फायद्याच्या असतात. अशा भाज्यांचा आपण फायदा घेतलाच पाहिजे. निसर्गाने आपल्याला भरमसाठ साठा दिलेला आहे आपल्या शरीरासाठी. तुम्ही जास्तीत जास्त अशा भाज्यांचा उपयोग करून घ्या आणि आपल्या शरीरासाठी अनमोल असा फायदा करून घ्या. तर चला मंडळी, तुम्हाला आजचा जो घोळाच्या भाजीचा व्हिडिओ आहे ना, तो कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी, पुन्हा आणि परत अशा नवीन एखाद्या आयुर्वेदिक रानभाजीमध्ये भेटूया. तोपर्यंत मंडळी, धन्यवाद. लई छान झाल्या. एकदम छान.